श्री स्वामी समर्थ. तुळ राशींच्या व्यक्तींसाठी जून 2026 हा महिना करिअरला कलाटणी देणारा आणि सत्तेची ताकद देणारा ठरणार आहे. असे का? कारण 12 वर्षानंतर देवगुरु बृहस्पती तुमच्या दशम म्हणजेच कर्मस्थानात उच्चीचे होत आहेत. याचा अर्थ आत्तापर्यंतच्या तुमच्या कामाचे फळ तुम्हाला आता मिळणार आहे. पण तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काही गुंतागुंत निर्माण होऊ शकते. तर मग कोणत्या 3 चुका टाळून तुम्ही हा महिना यशाच्या शिखरावर नेऊ शकता? कामाच्या ठिकाणी होणाऱ्या कोणत्या बदलांसाठी तुम्ही तयार राहायला हवे? हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी या व्हिडिओत काही उपायही सांगणार आहे, जे केल्याने तुमच्या समस्या दूर होण्यास व तुम्हाला या महिन्यात दैवी साथ मिळण्यास मदत होईल. आणखी एक बाब, इथे दिलेली माहिती फलादेश हा तुमच्या चंद्र राशीवरून सांगितलेला आहे, परंतु तुमच्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, ग्रहयोग, महादशा, तुमची लग्न राशी तसेच कुंडलीतील ग्रह कुठल्या स्थानात आहेत, कुठल्या राशीत आहेत, त्यांची अवस्था यानुसार फलादेशात मोठा फरक पडू शकतो. तुम्हाला वेगळ्या परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. तुम्ही एखादे मोठे काम किंवा महत्त्वाची योजना सुरू करत आहात किंवा प्रदीर्घ काळापासून एखाद्या अडचणीत आहात, तर तुमच्या कुंडलीनुसार मार्गदर्शन घेणे तुम्हाला फायद्याचे ठरेल. वैयक्तिक कुंडलीवरून मार्गदर्शनासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करू शकता. चला तर मग सर्वात आधी पाहूयात या महिन्याची मुख्य ग्रहस्थिती. 2 जून रोजी गुरुग्रह 10व्या स्थानात उच्चीने गोचर होत आहेत. करिअरसाठी हे सर्वात शक्तिशाली गोचर आहे. 8 जून रोजी तुमचा राशीस्वामी शुक्रही दशम स्थानात प्रवेश करेल, ज्यामुळे गुरु आणि शुक्र यांची युती होईल. 15 जून रोजी सूर्यदेव मिथुन राशीत म्हणजे तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करतील. 20 जूनला मंगळ तुमच्या अष्टम स्थानात प्रवेश करेल आणि 29 जून रोजी बुध महाराज वक्री होत आहेत. नोकरी आणि व्यवसाय, करिअरच्या बाबतीत हा महिना तुमच्यासाठी ब्लॉकबस्टर आहे. नोकरदार लोकांसाठी उच्चीच्या गुरुमुळे प्रमोशन, पगारवाढ किंवा मोठ्या जबाबदाऱ्या मिळण्याचे योग आहेत. वरिष्ठांशी असलेले तुमचे संबंध अधिक सुधारतील. अजून वरचे पद किंवा जिम्मेदारी घेऊन नोकरी बदलण्यासाठीही पुढील काळ अनुकूल आहे. व्यावसायिकांसाठी नवीन गुंतवणूक आणि मोठे क्लायंट्स तुम्हाला या महिन्यात मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा सुधारेल. अजून नवीन प्रोडक्ट्स, कॉन्ट्रॅक्ट्स किंवा नवीन मार्केटमध्ये एंट्री घेणे यासाठी हा काळ अनुकूल आहे. आर्थिक बाबतीत तुम्ही येत्या काळात प्रगती कराल. सध्याची एकंदरीत ग्रहस्थिती पाहता तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला बोनस किंवा इन्सेंटिव्हच्या स्वरूपात येत्या काळात मिळू शकते. पण षष्ठस्थानातील शनीमुळे कुटुंबातील आरोग्यावर किंवा मालमत्तेच्या वादात काही खर्च होऊ शकतो. गुंतवणूक करताना दीर्घकालीन धोरण ठेवा आणि कोणालाही मोठी रक्कम उधार देऊ नका. नातेसंबंधांमध्ये थोडा समतोल ठेवायला हवा. वैवाहिक जीवनात कामाच्या व्यापामुळे जोडीदाराला वेळ देणे कठीण होऊ शकते. यामुळे काही तक्रारी उद्भवू शकतात. कौटुंबिक जीवनात वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबात शांतता व समतोल कसा राहील यावर लक्ष द्या. तुळ राशींच्या व्यक्तींना जून महिन्यामध्ये करिअरमध्ये मोठी झेप घ्यायची असेल तर या 3 चुका कधीही करू नका. पहिली चूक, ऑफिसमधील पॉलिटिक्स. कोणाच्याही मागे चर्चा करणे टाळा. कामावर लक्ष द्या. दुसरी चूक, आरोग्याकडे दुर्लक्ष. सततच्या कामामुळे थकवा वाढू शकतो. तिसरी चूक, कामाचा अतिरेक. चांगल्या ग्रहस्थितीमुळे नवीन कामे येणार आहेत, पण त्यांचा समतोल साधणे अत्यंत गरजेचे आहे. आता पाहूयात उपाय. तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि गुरुच्या उच्च गोचरीचा लाभ घेण्यासाठी पुढील उपाय नक्की करा. पहिला उपाय, दर शुक्रवारी श्री सूक्ताचे किंवा लक्ष्मी अष्टक सूत्राचे पठण करा.
दुसरा उपाय, दर गुरुवारी श्री दत्त महाराजांचे किंवा आपल्या आवडत्या गुरूंच्या मठात जाऊन दर्शन घ्या. तिसरा उपाय, नियमित आपल्या कुलदेवतेची उपासना व सेवा करा. तर तुळ राशींच्या व्यक्तींना हा महिना करिअरसाठी एक नवीन सुरुवात आहे. या संधीचे सोने करा. हा व्हिडिओ आवडला असल्यास आत्ताच लाईक करा. आपल्या तुळ राशीच्या मित्रांना, कुटुंबातील व्यक्तींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वैयक्तिक कुंडली मार्गदर्शनासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. सुहासदाणी स्वामी ज्योतिष केंद्र. श्री स्वामी समर्थ.